पाऊस पडण्यासाठी पंचतत्वे किती महत्त्वाची आहेत ते आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आग्नेय पंचतत्वाबद्दल माहिती घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जलतत्व याबद्दल माहिती घेणार आहोत. पाण्याचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. पाण्याशिवाय पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व शून्य आहे. पशुपक्षी, प्राणी, वृक्ष, वेली, मनुष्य सर्वांना जगण्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे. पाऊस पडण्यासाठी समुद्र, पृथ्वी, वायू, आकाश आणि सूर्य यांचा एकमेकांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. त्याचे विश्लेषण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सध्या आपण पाण्याचे महत्त्व बघणार आहोत. पृथ्वीवर 75% पाणी व 25% जमीन आहे. कोणताही सजीव पृथ्वीवरील किंवा पाण्यामधील पाण्याशिवाय राहू शकत नाही. जेव्हा जलप्रलय होतो तेव्हा ही पंचमहाभूत इतके अक्राळ-विक्राळ रूप धारण करते की कोणीही कितीही ताकदवर व्यक्ती या पाण्यात टिकू शकत नाही. लँडस्लाईड होण्याचे मुख्य कारण जलप्रलय आहे. आपणास केदारनाथ येथे झालेली ढगफुटी व त्यानंतर झालेला जलप्रलय माहीतच आहे. हजारो लोक या जलप्रलयात वाहून गेले. कितीतरी इमारती जमीनदोस्त झाल्या. नदी किनाऱ्यावरची झाडे, इमारती, गाड्या या जलप्रवाहात वाहून गेल्या. पंचमहाभूतांचे महत्त्व समजून घेतले नाही तर पृथ्वीवर तयार होणारे ऋतू, हवामान याबद्दल आपणास माहिती नीट समजणार नाही. यानंतर आपण वायुतत्वाबद्दल थोडक्यात विचार करू. तिसरे आणि अग्नी व जल इतकेच वायुतत्वही अत्यंत महत्त्वाचे आहे. हे तत्व आपणास दिसत जरी नसले तरी त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवते. हवेतील ऑक्सिजनमुळे पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टी जिवंत आहे. हे ऑक्सिजन देण्याचे काम वृक्ष आपल्याला नित्यनेमाने करत असतात. झाडे रात्री ऑक्सिजन घेतात व दिवसा ऑक्सिजन वातावरणात सोडतात. या प्रक्रियेमुळे सर्वांना ऑक्सिजन मिळतो. या पृथ्वीवर 24 तास ऑक्सिजन देण्याचे काम काही वृक्ष करत असतात. पिंपळ वृक्ष हा सातत्याने 24 तास ऑक्सिजन देत असतो. म्हणून तर पिंपळ वृक्षाला देवाची उपमा दिलेली आहे. वाढती वृक्षतोड, अर्बनायझेशन यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड व इतर हानिकारक वायूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हवेचे प्रदूषण झालेले आहे. पाऊस पडण्यासाठी या वायुतत्वाचे योगदान 100% आहे. पृथ्वीवरील उष्णता त्यामुळे तेथील हवेचे वाढलेले पृथ्वीवरील उष्णता वाढल्यामुळे त्या भूभागावरती तापमान कमी करण्यासाठी त्या भूभागाकडे वारे वाहू लागतात. पृथ्वीवरील या भागाकडे वारे वाहू लागल्यामुळे पाऊस पडण्यास हे वारे महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा रीतीने आपण वायू या पंचमहाभूताची थोडक्यात माहिती घेतली. यानंतर आपण पृथ्वी तत्वाची माहिती घेऊ. पृथ्वीला आपण धरणी माता म्हणतो ते 100% खरे आहे. कारण मानवाच्या सर्व गरजा पृथ्वी आपल्याला पुरवते. सर्व प्रकारची धान्य, फळे, फुले, धातू, गॅस, पेट्रोल, डिझेल, घराला लागणारे सर्व प्रकारचे दगड, संगमरवरी दगड हे सर्व देण्याचे काम पृथ्वी आपल्याला देते. जसे आपण आईकडे काही हट्ट करावा आणि आई ते पुरवते तसेच धरणी माता आपल्याला सर्व काही देत असते. धरणी माता एक प्रकारचा कल्पवृक्षच आहे. जरा विचार करा, अशी कोणती गरज आहे ती आपल्याला धरणी मातेने दिलेली नाही. सर्व सजीवांचे पालन पोषण करण्याचे काम धरणी माता करत असते. ती सर्वांचे गुणदोष झाकून घेते. आपण मेल्यावर सुद्धा आपण धरती मातेवरच अखेरचा श्वास घेतो आणि धरती मातेतच सामावून जातो. एवढेच काय, जे काही सर्व काही वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत
ते सर्व पृथ्वी पुन्हा आपल्या उदरात सामावून घेते. जे चांगले आहे ते मनुष्य प्राण्यांना देण्याचे काम ती करत असते. ही जी सर्व पंचतत्वे आहेत, ती देवाने सर्व सजीवांसाठीच तयार केलेली आहेत. या पंचतत्वांशिवाय माणसाची किंमत शून्य आहे. यानंतर आपण आकाश तत्वाची माहिती घेणार आहोत. हे तत्वही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वात मोठे अनंत, अमर्याद, इन्फिनाईट म्हटले तरी चालेल असे हे आकाश तत्व आहे. जितके अग्नी, जल, वायू, पृथ्वी तत्व महत्त्वाचे आहे, तितकेच आकाश तत्व सुद्धा खूपच महत्त्वाचे आहे. कारण या आकाश तत्वात सर्व सॅटेलाईट, सर्व ग्रह सोडलेले आहेत. हे कम्युनिकेशन करण्याचे काम करते. सर्व प्रकारची IT टेक्नॉलॉजी, मोबाईल, सर्व ग्रहांचे आपणावर होणारे परिणाम या आकाश तत्वामुळेच होत असतात. सर्व ग्रह जसे की सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी या आकाश तत्वातच सामावलेले आहेत. जशी ही पंचतत्वे महत्त्वाची आहेत, तसेच हे ग्रह ज्यांना आपण देव मानतो तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. सूर्यग्रह एनर्जी देण्याचे काम करतो, तसेच सर्व सजीवांची हाडे सूर्य या ग्रहामुळे बनतात व मजबूत होतात. त्यानंतर चंद्र. चंद्राला तर आपण मनाचा कारक मानलेला आहे. मंगळाचा अंमल शरीरातील रक्तावर असतो. रक्त तयार करण्याचे काम मंगळ ग्रह करतो. बुध ग्रहामुळे व्यक्तीला बुद्धी प्राप्त होते. गुरु ग्रहामुळे व्यक्तीला ज्ञान प्राप्त होते. शुक्राचा अंमल पैशावरती आहे, तसेच शुक्र ग्रहाचा अंमल शरीरातील जेवढ्या ग्रंथी आहेत, जेवढे हार्मोन्स तयार होतात, ते तयार करण्याचे महत्त्वाचे काम शुक्रामुळे होते. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा ग्रह म्हणजे शनी. शनी व्यक्तीला कर्म करण्याचे सांगतो. काम करण्याची चिकाटी ताकद देणारा ग्रह शनी आहे. या 7ही ग्रहामुळे या पृथ्वीवर मनुष्य जीवनाचे, प्राण्यांचे अस्तित्व आहे. ही पंचतत्वे व 7 ग्रह नसते तर या पृथ्वीवर मनुष्यच अस्तित्वात नसता. पाऊस पडण्याची जी प्रक्रिया आहे तिला अभिसरण प्रक्रिया म्हणतात. ती या आकाश तत्वात पार पाडली जाते. आकाश तत्व नसते तर पाऊसच पडला नसता. इतकेच नाही तर कुठे किती प्रमाणात पाऊस पडेल ते पृथ्वीवरील भूभागाचे तापमान, त्या भूभागावर वाहणारे वारे व आकाश तत्वावरून ठरत असते. पृथ्वीवरील तापमान व तेथील उष्णता व वाऱ्यांचे प्रवाह यामुळे जी ग्रॅव्हिटी तयार होते आणि जी अभिसरण प्रक्रिया आकाश तत्वात केली जाते म्हणजे आकाशात केली जाते, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस पडतो. अशा पद्धतीने आपण पाऊस पडण्याची महत्त्वाची पंचतत्वे कारणीभूत आहेत. म्हणजेच सूर्य, पृथ्वी, पाणी, आकाश, वायू यांचा आपण थोडक्यात अभ्यास केला. यापुढील व्हिडिओमध्ये आपण ऋतू कसे तयार होतात, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हे बघणार आहोत. क्रमाक्रमाने आपण पावसाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. तसेच यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये कधी आणि केव्हा पाऊस पडेल याचा महत्त्वाचा व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केला जाईल. तो आपण सर्वांनी पाहावा. खूप आणि महत्त्वाचा मेसेज आहे. यानंतर येणारे व्हिडिओ खूपच महत्त्वाचे आहेत. आपण अवश्य ते व्हिडिओ पाहावेत आणि हवामानाबद्दल जाणून घ्यावे व पाऊस कधी पडेल याचे 100% चांगले मार्गदर्शन आपल्याला ह्या व्हिडिओमधून होणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ जरूर लाईक करावा, इतरांना शेअर करावा व हा चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.